ठीक आहे, थँक्यू. या समीर साहेब, कसं होतं सरप्राईज? मिस्टर कपूरशी बोलत होतास का आता? हो हो, मिस्टर कपूरशी बोलत होतो मी आता, पण ते झालं बोलणं माझं. ओके. कसं होतं सरप्राईज? नाही काही नाही. काही नाही की सांगण्यासारखं काही नाही? असं काही नाहीये, तू उगीच काही बोलू नकोस रे. मी कुठे काय, मी काही बोलतच नाहीये, तूच विषय टाळतोय. नाही नाही नाही, अरे टाळेन कशाला, मी टाळत नाहीये. पण सांगतही नाहीयेस. ओ हो 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 हो, वा वा वा, लुक्स लाईक अ मोबाईल फोन. हा अरे ब्रो, लुक्स लाईक काय, मोबाईलच आहे तो. गुलाबी? अरे पण कमाल आहे बरं. अच्छा, एकदम कमाल आहे. लाईट वेट, म्हणजे पेन पेन्सिल एवढं हलकं वजन आहे त्याचं. एकदम असं कुठेही असं छान ठेवता येतो. शिवाय बॅटरी बॅकअप, आज चार्ज केला की आठवडाभर फुल. आणि फोन कशासाठी असतो, फोन असतो कशाला? हॅलो, कामाशी का, मुद्द्याचा मुद्दा, विषय खलास. करेक्ट, ते सगळं त्याच्यामध्ये आहे. शिवाय क्यूट क्यूट आणि हँडी 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 आणि गोड. एकदम गोड, एकदम गोड. प्रेमात काय काय करावं लागतं नाही समीर? कमॉन यार ब्रो, तू हसतोय काय यार? मी सिरियसली सांगतो ना तुला सगळं. डोंट मेक फन ऑफ मी यार. गुलाबी फोन समीर. नाही, एकदा मला कोणीतरी एक गुलाबी शर्ट दिला होता, त्यावरून किती बोलला होतास तू, मला आठवतं का तुला? बदा 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 नुसतं बोलला होतास. शेफालीने मला वाटतं एकदम करेक्ट गिफ्ट दिलंय तुला. म्हणजे आता फोन वाजला की घंटी फोन मध्ये नाही, डायरेक्ट इकडे वाजणार. शेफाली 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 अशी वाजेल ना घंटी, म्हणजे साधारण. बाय द वे, काय म्हणाल्या सासूबाई? म्हणजे लग्नाची बोलणी वगैरे झाली असतीलच ना? म्हणजे आम्ही कधी जायचं बोलायला ते सांग. अरे ब्रो, काही बोलणं वगैरे झालेलं नाही, आणि तू आता तसं काही बोलू नको, ओके? अरे आता मोबाईल गिफ्ट दिलाय म्हणजे मनातलं काय ते बोलणं झालंच असेल ना? नाही नाही, मनात काहीच नाहीये, सगळं स्वच्छ आहे, काही मनात वगैरे काही नाहीये. उगीच काहीतरी बोलू नको यार तू. काय झालं म्हणजे तिच्या घरी सगळं ठीक आहे ना? हा, घरी सगळं ठीक आहे, म्हणजे छान आहे. पण यश, तुला माहिती, तिची आई ना वेगळीच आहे. म्हणजे ना, खूप दुःख आहे, खूप त्रास आहे, पण चेहऱ्यावरती काही दिसत नाही. कितीही टेन्शन असले ना तरी असं छान ब्राईट आयुष्य जगतात ते, हॅपीली जगतात. आणि ना हेच सगळं त्या शेफालीमध्ये उतरलंय. हो, मला तिच्याकडे बघून आतापर्यंत वाटायचं की यार किती बालिश आहे, चाइल्डिश आहे, म्हणजे इरिटेट करते, पण असं नाहीये. उलट हे शिकण्यासारखं आहे की किती प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात, काय काय फेस करायला लागतं, पण नाही, आयुष्य हॅपीली जगायचं, काही होऊ द्या. तुला माहिती यांच्याकडनं काय शिकण्यासारखं आहे? आनंदी राहणं आहे, ते ऍक्सेप्ट करणं आणि हसतमुखाने आयुष्यात पुढे जाणं. काहीतरी वेगळंच आहे. समीर, तू शेफालीच्या प्रेमात पडला. अरे ब्रो, काहीतरी काय बोलतोय तू? मी जे आहे ते तुला सांगितलं बस. जे समोर दिसतंय तेच बोलतोय. आणि तसेही 4 बाबा आहेत, समीर बाबा. ते असं सांगून गेलेत की आपण प्रेमात पडलो ना की आपल्याला सगळं असं खूप पॉझिटिव्ह, छान दिसू लागतं. आपली दृष्टीच बदलून जाते आणि आपण आपल्या माणसांबद्दल असं भरभरून बोलू लागतो. म्हणजे तू करतोय सत्य. काहीतरी बोलू नका यार तू. छे नाही रे, सध्या फक्त बे. आता बे, मग 3 4 5 6 नंतर. समीर, तुझ्या मनात जे चाललंय ना ते एक्सेप्ट कर. मला विचारशील तर एकदम सही जा रहा है, बस पकडे रहना, छोडना नहीं. काहीतरी बोलतो यार तू. गुलाबी मोबाईल. ठीक है, देख लूंगा. अगं असं नको करू ग बाई, प्लीज. हे बघ आईला ऑफिस मध्ये काहीतरी काम असेल म्हणून उशीर झाला असेल, येईल आई. आई, मी
बंडू काकांनी तुझ्यासाठी सरप्राईज केलेलं आहे, माहितीये तुला? हे बघ, हे अगं अगं अगं, परी 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 नको ग असं करू, तू हट्ट नको करू, तू प्लीज अशी एकटी कुठे जात जाऊ नकोस ग. ते लांब पॅलेस मध्ये वगैरे नको जाऊ ग बाई. अगं तू नसलीस ना तर आमचा दिवस जात नाही ग. साहेब या साहेब, त्या घरात माझ्या सईला कोंडलंय त्या म्हाताऱ्याने. माझी मुलगी आहे ती. त्या चोरट्याने तिला कोंडून ठेवलं आणि स्वतःला सुद्धा. नेमका मॅटर काय झालाय? अहो आम्ही बाजारात गेलो होतो, खरेदी करत असताना हा म्हातारा तिथे आला आणि माझ्या मुलीला परी परी करून घेऊन गेला. कुठे? या मी दाखवते तुम्हाला, या ना, या इथे इथे कोंडून ठेवलंय त्यांनी. ए दारुगाड! या बाईच्या नवऱ्याने पळवले माझ्या मुलीला. अहो त्यांनी तिला पळवली नाहीये हो, त्यांना जरा मानसिक आजार आहे. त्यांना ती आमची नात म्हणजे ती परी वाटते. म्हणून काय दुसऱ्यांच्या मुलांना असं पळवतात का? दारुगडा रे! अहो तुम्ही थांबा जरा, तुम्ही काय करताय? अहो त्यांनी काही केलं नाहीये हो. मी सांगते ना, मी समजावते त्यांना. बाजूला वा तुम्ही, आम्ही बघतो. मी खरंच सांगते तुम्हाला. यांना कोणीतरी बाजूला घ्या. नाही काकू तुम्ही बाजूला या ना, त्यांना त्यांचं काम करू द्या. अगं अरे दारुगाड, म्हातारे दारुगाड! दार अजिबात उघडणार नाही मी. तुम्ही आमच्या परीला घेऊन जाल, ती आमची परी आहे, मी नाही उघडणार दार. दार उघड नाही तर तोडून टाके ना दारुगाड. अरे नाही उघडणार, सांगितलं ना, कळत नाही का? काकू दार तोडावा लागेल. अहो नाही, थांबा जरा. अहो नको, दार तोडू नका. मी समजावते ना त्यांना. अहो काकू तुम्ही बाजूला या. अगो पोटी रमेश्वरा. कमाल. रडू नको ग पोरी, आई येईल. काय सांगितलं? अरे नाही सोडणार, माझ्या परीला नाही सोडणार. आमच्या परी आहे ती. अरे इथलं काय नेऊ आमच्या परीला? ती त्यांची मुलगी आहे, सोडा ना तिला. तुम्ही ला घेऊन बाहेर जा. पोलीस स्टेशनला चल, बघतोस तुला. अरे नाही येणार मी. मी समजावते ना त्यांना. त्यांना इथे असं ठेवू शकत नाही, काही करू शकतात. अहो पोलिसांना पण जुमानत नाहीये ते. अहो असं बोलू नका हो. मी सांगितलं तर ऐकतील ते. खरंच सांगते मी तुम्हाला. एका पोरीला उचलून आणलंय नाही. तुम्ही चौकीवर या, रीतसर सगळी प्रोसिजर फॉलो करा आणि यांना सोडवा. आणि हो, एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये पण भरती करा. चला. आमच्या परी. अरे मला नका. अरे काय बंडू काकांना बरं नाहीये का? छे तसं काही नाहीये ग. मग आई अशी घाई आहेत का गेली त्यांच्याकडे? अगं काय ना की आईचं ना बंडू काकांकडे काहीतरी काम होतं म्हणून ती गेलीये. पण ती लवकर येणार आहे असं सांगून गेलीये ती. पण मग मला का नाही घेऊन गेली? मला पण भेटायचं होतं बंडू काकांना. आईला फोन करा ना, आईला मी सांगते की मला येऊन घेऊन जा. अगं बेटा ती ना तुला घेऊनच जाणार होती, पण मग मीच म्हटलं आल्यापासून ना परी मला भेटलीच नाहीये, तर परीला माझ्या सोबत थांबू द्या ना प्लीज. माई ओके म्हणाली. तू थांबशील ना मिथिला काकू बरोबर? तुम्ही मिथिला काकू नाही, मिथिला आजी आहात. काय आजी? अय्या खरंच की आजी. आई सारखंच आजी सुद्धा किती गोड वाटतं ग ऐकायला. ए बाळा पुन्हा एकदा म्हण ना आजी. मिथिला आजी. छान आहे. ए चल सांग आपण आता कोणता खेळ खेळूयात? आपण नंतर खेळूया, आधी मला स्वयंपाक करायचाय. स्वयंपाक? अगं तुला भूक लागलीये का? मी तुझ्यासाठी काही बनवून आणू का? नाही मला नाही, माझ्या बाळाला भूक लागलीये. काय? आणि तिला माझ्या हातच लागतो. हा मी आधी तयारी करते, नाही तर रडायला लागेल माझी चकुली. हो चालेल. बरं मी काही मदत करू का तुला?
नको आजी, तू जरा चकुलीला सांभाळ. तोपर्यंत मी वरण भाताचा कुकर लावते, पीठ मळते आणि पोळ्या करते आणि सांडग्याची भाजी करते. काय? सांडग्याची भाजी? चकुलीला खूप आवडते. बरोबर. तू चहा घेणार का आजी? अगं नको, त्यापेक्षा ना आपण हिला असा मऊसा वरण भातच भरूयात. हा, मी बरवेन, माझ्या हातूनच जेवते ती. मी पटकन चहा टाकते, घोटभर तरी घे. बरं बाई. आजोबा, चहा टाकलाय, तुम्ही सुद्धा या. चहा नकोय मला. अहो फ्रेश वाटेल चहानी, या. अहो या, या ना. आजीच्या बाजूला बसा. या, आजीच्या बाजूला बसा. बसा. चकुली, बघ कोण आले भेटायला. आजोबा आलेत. त्यांना विचार, आजोबा तुम्ही कसे आहात? तुम्हाला चालायला अजून त्रास होतो का? तुम्ही अजून पण आजारी आहात का? आजोबांना सांग की माझ्या आईचा आजचा चहा प्यायलात ना की एकदम बरे व्हाल. थांबा, मी चहा आणून देते. यात काय? यात काय? तुमचं औषध आहे का? तुमच्या औषधाची वेळ झालीये का? हो. आजोबा, तुमचं औषध खूप कडू असतं का? दररोज घ्यावं लागतं का? मला पण दररोज इंजेक्शन घ्यावं लागतं. खा बाळा. काय? कसलं इंजेक्शन? मला डायबिटीज आहे ना म्हणून. पण मी इंजेक्शन घेताना अजिबात रडत नाही. मी स्ट्रॉंग गर्ल आहे. आई मात्र रोज रडते. ती आई आहे ना. हो बाळा. तिला वाईट वाटत. एक सांगू का? आजोबा, तुमच्या औषधाला कसा तरी वास येतोय. रोज अशा वासाचं औषध घेऊन तुम्हाला त्रास होत असेल ना? त्यापेक्षा तुम्ही लवकर बरे व्हा. तुलाही वाटतं ना आजोबा लवकर बरे व्हावेत? मलाही वाटतं ग की हे कसल्या तरी वासाचं औषध घेऊ नये त्यांनी. त्यापेक्षा तू जो आल्याचा चहा करतेस ना, तसा आल्याचा चहा मी त्यांना करून देईन. त्यांना हवं ते मी करून देईन. त्यांनी फक्त हे घाणेरड्या वासाचं औषध सोडावं ग.
आपण त्यांना ना तू बनवलेल्या आल्याचा चहा देऊयात. ये झोपव. अरे दारू पण कालवा करतो काय रे? चल. हो मला का आणलाय इथे? काय बिघडलंय काय? मी इंजिनियर आहे. अरे कुठे तो चोर? हा बघा पोरं चोरत होता. हा अरे याचं वय काय? धंदे कसले करतो हा? अरे कधीपासून चालले सगळे धंदे? शोभतं का तुझ्या वयाला? अरे तुम्ही कशाबद्दल बोलताय? कसले धंदे? काय केलं मी? ए शाळा म्हणतो तू आता? हा साहेब याची बायको म्हणत होती याच्या डोक्यात काहीतरी बिघाड आहे. काय बिघाड आहे? काय माहित असेल एखादा स्क्रूडीला आल्यापासून म्हणतोय काय दुरुस्त करायचं म्हणून. हो तेच विचारतोय मी इंजिनियर आहे. हे बघा काय ना पकडला गेला की सगळे असेच बोलतात. खरंच मी इंजिनियर आहे. हे का चोर तो चोर वर शिरजोर. हा हो मी खरंच सांगतो मी इंजिनियर आहे. अहो तर माझ्या बायकोला विचारा. कुठे केली तुम्ही इंजिनिअरिंग? नोकरीत का बिझनेस मध्ये? मी त्या या आपल्या इथे होतो कामाला. ए का तू काय येडा समजतो का आम्हाला? हा नाही म्हणजे जरा बरे कपडे घातले म्हणजे आतला माणूस पण बरा झाला असं वाटलं तुला? साहेब आजकाल चोर सुद्धा टापटीप राहतात. आता हेच बघ याच्या वयाचा मान राखून सध्या चौकशी करतोय याची. ताप एकाड्या एका मारतोय. याचं वय बघता याला 2 फटके जरी दिले ना तरी इथेच गोलांटे उड्या मारेला. एक काम करा पाणी गरम करायला ठेवा. या इंजिनियरला ना आज उकळत्या पाण्याच्या आंघोळ्यात घालूया आपण. म्हणजे याची बुद्धी आहे ना अशी चालना मिळेल त्याला. नको हो मी काय केलंय आणि मला असे का वागवते तुम्ही? ए लाज नाही वाटत मग पोरं पळवायला? हा याच्या अंगाला तटके बसले ना की मग दुसऱ्यांची पोरं पळवणार नाही. जा पाणी ठेवा. खरंच मी काय खरंच केलं नाही. मी तर आमच्या परीला माझी छोटी नात आमची गोड परी तिला मी घेऊन आलो घरी. तीच होती रस्त्यावर. तिला काय अशीच सोडायची? मग हरवली असती परत म्हणजे? मी खरंच नाही काय केलं. मी इंजिनियर आहे. फोन उचल. फोन उचल.